पाडी ही सलामीची जोडी सुरुवात करण्याकरता खेळपट्टीवर दाखल झाले. चला फास्ट सुरुवात करा लगेचच. आणि बॉलिंग करण्याकरता गोलंदाजी करण्याकरता प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद करता पारितोषिक लागले गेले, सॉरी पाडी करता हे पारितोषिक लागले गेले. मॅचला सुरुवात 3 षटकार. पाडीने जर ठोकले तर त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज नसीब आणि सनय याच्या माध्यमातून हे पारितोषिक लागले गेले. पाहूया 3 षटकार हॅट्रिक इथे पाहायला मिळेल का. आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अमित याने देखील जर 3 षटकार ठोकले तर त्याच्याकरता देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. रसिक पांडुरंग किणी याच्या माध्यमातून हा पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर तिथे क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलला आघात, चौकार 4. सुरुवात चांगली जरूर केली आहे इथे आणि पहिल्याच बॉलवर दमखम दाखवत असताना 4 धावांनी डावाची सुरुवात. धावांचा श्रीगणेशा होत असताना पहिल्याच बॉलवर प्रसादचा हा बॉल जर आपण पाहिला तर तो तिथे उंचीवरचा बॉल होता, फुल टॉस. त्याचा फायदा घेतला गेला तो म्हणजेच बॅटर अमितच्या माध्यमातून आणि त्याला बिरकावून दिलं सरळ ऑन साईडला चौकारा करता. 4 धावांनी डावाची सुरुवात झाली आहे. तर पाहूया आतापर्यंत जर आपण पाहिला अनेक मॅचचा विचार केला तर सुरुवात जरूर चांगली झाली. स्कोर देखील खूप चांगला राहिलाय. अगेन फुल टॉस बॉल. यावेळेस देखील जर आपण पाहिलं तर 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि तिथे चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरता 2 बॉल. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल. नो प्लस 4, 5 धावांची ते भर पडताना पाहायला मिळेल. आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. गोलंदाजी मधल्या चुका आणि त्याचा परिणाम इथे नो बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं देवेंद्र स्मृती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 9 या आकड्यावर. आता पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा अमितच्या माध्यमातून घेतला जाईल तो इथे आपल्याला पाहायचा आहे. 2 सलगचे चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येत असताना हा फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल जर आपण पाहिला बॅटन बॉलचा संपर्क झालेला नाहीये. अमित करता डॉट बॉल हाताळला गेलाय. निर्धार स्वरूपाचा चेंडू संपला गेला. पाहता पाहता जर आपण इथे पाहिलं तर 2 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड 9 वर आहे. 5 ओव्हरचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 51 होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 70. मागची मॅच थोडीशी कमी धावा जरूर होती कारण 10ची सरासरी. इथे जर आपण पाहिलं अगेन नो बॉल आणि त्या नो बॉल वर चेंडू चौकारा करता निघून गेलाय आणि आता 2 विमर. त्याच्यामुळे गोलंदाज चेंज करावा लागेल इथे. क्रिकेट मधले जे नियम आहेत जे तुम्ही 2 उंचीवरचे चेंडू हाताळाल, 2 अतिरिक्त उंच जे असतात बॉल विमर ज्याला घोषित करतो ते 2 विमर जर तुम्ही हाताळाल तर मग गोलंदाज चेंज करावा लागेल. UCC लेदर टीम कॅप्टन मनीष ठाकूर यांनी आपल्या साई साई ग्रुपच्या मंचावर यायचं आहे. त्यांचं साई साई ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत. राकेश शांताराम घरत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे. राकेश घरत आपल्याला विनंती आहे आपण देखील मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं देखील सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. मेलमान प्रीमियर लीग त्यासोबत दिगंबर पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज चेंज केला गेलाय आणि फ्री हिट आता आहे. अमितला आणलं गेलंय. रखुमाई डेव्हलपरचे मालक राकेश घरत यांनी आपल्या मंचावर यायचं आहे. साई साई ग्रुप आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. तसेच परिंता किंग्सचे मालक श्री दिगंबर पाटील यांचेही हार्दिक स्वागत. त्यांनी आपल्या मंचावर यायचं आहे. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 2च चेंडू हाताळून झालेले आहे. 4 बॉलचा खेळ बाकी राहिला. अमितला आणलं गेलंय. चेंज गोलंदाज जो केला गेला कारण 2 विमर हाताळले गेले आणि त्याच्यामुळे आता अमितला आणलं गेलंय. प्रसाद ज्यानं ती चुकी केली 2 विमर. आणि आता पाहूया फ्री हिटचा बॉल आहे
कशा पद्धतीच्या हाताळणी अमित इथे करणार आहे. स्कोर कार्ड 14 वर जाऊन पोहोचलाय. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट बॉल तिथे जर आपण पाहिलं तर यष्टी रक्षक विकेट किपर कडे गेलाय. फ्री हिट बॉल आणि तो देखील मला वाटते क्षेत्र रक्षणातली चूक झाली, फिल्डिंग मधली चूक आणि पंचांनी तिथे दंडित केलं गेलंय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फिल्डिंग मधली जी चूक आहे आणि पाहूया अंतिम काय निर्णय आपल्यापर्यंत येईल. दोन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करतायत. अंतिम जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत जरूर येईल. नो बॉल घोषित केला गेलाय. चला फिल्डिंग पोझिशन लगेच सजवायचे आहे. नो बॉल आहे. पंचांचा जो काही निर्णय आहे तो दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि आपल्यापर्यंत पोहोचवलाय. देवेंद्र स्मृती आणि ओमसाई तीर्थ अशा पद्धतीचा चौथा सामना आपल्या समोर आहे. टोटल आज 9 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत आणि त्याच्यामधला चौथा सामना जो सध्या मैदानाच्या आतमधनं सुरू आहे. ओमेलमान प्रीमियर लीग UPL 2025 हे 5वं पर्व जे आपल्या भेटीला आलंय. खूप सारी मेहनत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, साई ग्रुपच्या माध्यमातून आणि एक सुसज्ज असं मैदान इथे तयार केलं गेलंय. अगदी 8 टीम आहेत. ते 8 पॅव्हिलियन देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबत जर आपण पाहिलं स्नेहांकित पाटील यांच्या माध्यमातून अगदी कॅनडावरनं या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय. खरं तर खूप लाईव्हच्या माध्यमातून काही प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ते जर आपण पाहिलं प्रसादकडे षटक होतं, त्यांना 2 विमर हाताळले. त्याच्यानंतर अमितला आणलं गेलंय आणि त्याचा पहिलाच बॉल तो कशा पद्धतीचा आहे आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये निर्णय येईल आपल्यापर्यंत. आमचे दोन्ही पंच आणि कमिटी मेंबर जे आहेत ते तिथे चर्चा करतायत. हॅलो, हॅलो हॅलो आपल्याला जे देणगीदार लाभलेले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. आमदार सौ स्नेहाताई नवीन दुबे पंडित, वसई विधानसभा आमदार, माजी नगरसेवक सचिन गरत बहुजन विकास आघाडी, अमोल डेकोरेटर संजय विजय पाटील ड्रीम अरीना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, ॲडव्होकेट भरत कृष्णा पाटील, माजी नगरसेविका सौ अंजना भरत पाटील, विवेक कृष्णा पाटील, श्री नरेश कृष्णा पाटील, पर्यंत इन्फोटेक्स तर्फे दिगंबर पाटील, कैलासोशी लक्ष्मण रामचंद्र किणी यांच्या स्मरणार्थ किणी परिवार, रखुमाई डेव्हलपर्स, आशीर्वाद डेव्हलपर्स, श्री कृष्णचंद्र जयस्वाल, श्री राहुल कृष्णचंद्र जयस्वाल, कैलासोशी इंदुमती देवनाथ पाटील, श्री हेमचंद्र मनोहर किणी, कैलासोशी श्रीमती हिरूबाई तात्या पाटील, कैलासोशी जगन्नाथ तात्या पाटील आणि तसेच राधाकृष्ण गार्डन. अजून पुढील प्रमाणे नावे आहेत रुबाब मेन बुटीक, श्री जयेश जॅक्सन तुकाराम गरत, स्प्रिंट स्पोर्ट्स
तर्फे श्री संतोष कोळी, शुभजल सिद्धेश पाटील. काय डॉट बॉल की डेड बॉल? डेड बॉल की म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. गोलंदाज चेंज केल्यानंतर अमित पहिला चेंडू हाताळण्याकरता इथे सज्ज होईल. पहिलाच बॉल अमितच्या माध्यमातून इथे जे षटक चेंज केलं गेलंय आणि तो बॉल जर आपण पाहिला फ्री हिट बॉल आहे. किती धावा मिळतील तिथे? एक तर येईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जरूर आला होता, तिथे त्याच्याकडनं झेल सुटला, मात्र झेल जरी घेतला गेला असता तरी हा फ्री हिट बॉल होता आणि तिथे 2 धावा त्या इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 2 धावांनी जर आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिला तर तो जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. 16 धावा. खूप चांगली फटकेबाजी झाली अमितच्या माध्यमातून आतापर्यंत. पाडी नॉन स्ट्रायकर एंडला आहे. पाडीच्या माध्यमातून खूप चांगली फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. अमितच्या माध्यमातून ते फटकेबाजी आतापर्यंत झाली. पाडी जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलला मिड विकेटच्या डोक्यावरनं एक उत्तुंग हाय अँड हँडसम षटकाराकरता भिरकावून दिलं. यावेळेस 6 धावांची भर पडेल आणि या षटकारानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 या आकड्यावर. चेंडूंचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 बॉल शिल्लक राहिलेत पहिल्या ओव्हर मधले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी इथे अमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. अमितच्या माध्यमातून षटकार आणि चौकार आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार, टोटल धावसंख्या 22. आणि हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचला. यावेळेस सगळ्यांना एक मोठा फटका आलाय 4 धावांकरता आणि या चौकारानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल पॉवर प्लेच्या षटकामधला शिल्लक राहिलाय. मोठं आक्रमण केलं गेलं अमितच्या माध्यमातून. एक उंच देहयष्टी आणि मजबूत देहयष्टीचा अमित, त्याच्या माध्यमातून प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. गोलंदाज एका बाजूला प्रसादवर देखील आक्रमण आणि एका बाजूला अमितवर देखील आक्रमण. पहिलं षटक लास्ट बॉल फुल टॉस आणि त्या फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केला गेलाय. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा जर आपण विचार केला तर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 32. 32 या आकड्यावर विदाउट लॉस 32 धावा इथे देवेंद्र स्मृती संघाच्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला ओम साई तीर्थ वैयक्तिक जर आपण पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या 32 आहे आणि वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय तो म्हणजे अमित. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय. अमितच्या माध्यमातून पहिली 50 इथे पाहायला मिळेल का या UPLच्या माध्यमातून ती इथे आपल्याला पाहिजे. दरम्यान आता सध्या पॅडी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंडला. पूर्ण ओव्हर पॅडी हे नॉन स्ट्राईकला होते. 6 चेंडू हाताळताना 32 ही धावसंख्या झालेली आहे. ओम साई तीर्थ या संघाला 32 ही धावसंख्या मारलेली आहे ती देवेंद्र स्मृती संघाने. जितेंद्र चव्हाण जितू आलाय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाची धुरा 30 धावांवर खेळला पहिल्या ओव्हर मध्ये आणि आता पहिल्यांदाच पॅडी आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी. अमितला चांगल्या पद्धतीची साथ द्यावी लागेल. स्कोर कार्ड खूप मोठा राहिलाय. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 32 धावा म्हणजे आतापर्यंतची खूप मोठी धावसंख्या आहे. चौथा सामना जो सध्या आपल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या लीग मध्ये ज्या आजच्या दिवसाचा जो शेड्यूल आहे 9 मॅच आहेत आणि त्याच्यामधला चौथा सामना जो सध्या सुरू आहे. पहिलाच बॉल जितूच्या माध्यमातला अगदी चेंडूला सन्मान दिला गेलाय. सॉफ्ट हँड खेळ समोरच्या बाजूने इनफिल्ड मध्ये हा बॉल आहे. एक सिंगल आणि चांगलं पॅडल आहे कारण अशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला, कारण एका बाजूला अमितची बॅट जर चांगली चालते तर मग त्याला जास्तीत जास्त काळ स्ट्रायकर एंडला आणलं पाहिजे. पहिलं जितूसाठी बक्षीस आहे. हॅट्रिक घेतल्यास गोवा ग्रुप तर्फे 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा बॉल अमित करता अमितला यावेळेस चकवलं गेलंय. डॉट बॉल बीट केलं गेलंय. त्याला निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. पहिल्याच बॉलवर एक सिंगल आली. दुसरा बॉल डॉट संपला गेलाय. स्कोर कार्ड आहे तो 33.
तिसरा बॉल राईट मोर द विकेट न समोरच्या बाजूला यावेळेस टाकलं बॉलला, कलेक्ट केलं विकेट किपरने, सोडून दिले बॉलला, मात्र पंच दर्शवतायत हा बॉल आहे डॉट निर्धाव स्वरूपाचा. अमितला असं वाटलं, पंचांकडे आशयभूत नजरेनं त्यानं पाहिलं हा बॉल वाईट जातो की काय, मात्र चेंडू सरळ दिशेवरनं निघून आला विकेट किपरकडे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. चौथा बॉल गेन, चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो विकेट किपरकडे. चांगली गोलंदाजी, कमबॅक करून दिलं जिथून या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल ठोकल्या त्या 32, मात्र या षटकामध्ये 4 बॉल मध्ये फक्त धाव आली ती 1. चांगली गोलंदाजी, अशा पद्धतीची गोलंदाजी कमबॅक करून देणं. गोलंदाज जर आपण पाहिलं तर जिथून चांगली कामगिरी केली आहे. ओम साई तीर्थ आणि देवेंद्र स्मृती या दोघांमधली फाईट. 2 बॉल शिल्लक राहिले. पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीची धावसंख्या आली, मात्र आता अमितला पूर्णतः थांबवून ठेवलंय. हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली गेली. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्या. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. साई साई ग्रुपच्या आमच्या महिला भगिनी, महिला मंडळाचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा बॉल. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले तर महिला भगिनींची खूप चांगली उपस्थिती या स्पर्धेकरता आपल्याला पाहायला मिळाली. आडव्या बॅटने क्रॉस लाईनने खेळला हा बॉल. तिथे स्क्वेअर लेग कडे टोलवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत. चेंडूची फेकी झाली आहे आणि या 2 धावांनी इथे षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 36-36 या आकड्यावर. आता आपण मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. उमेदमान क्रिकेट क्लब यांचे कप्तान ठाकूर काय मनीष ठाकूर यांचा आपण सत्कार करणार आहेत आणि सत्कार करतील वैभव पाटील. आमच्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे अधिकृत कॉमेंटेटर जे सर्वांच्या परिचयाचे आहेत, त्यांचा आवाज आपल्या 23 गावांमध्ये सर्वांचा म्हणजे ओळखीचा आणि हवाहवासा वाटणारा असे आमचे भारत राऊत हे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही आमच्या संपूर्ण साई साई ग्रुपतर्फे खूप खूप स्वागत करतोय. नेहमी आम्ही त्यांना आमंत्रण देतोय. आता 5वं वर्ष आहे की तुम्ही आमच्या टुर्नामेंटसाठी कॉमेंट्रीसाठी या, पण प्रत्येक शनिवार रविवारी आगरी मास्टर 40+ टुर्नामेंट असतात, त्या कारणास्तव ते आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत. पण आज ही पहिली वेळ आहे की त्यांनी मला सुद्धा फोन नाही केला की मी येतोय असाच, पण ते न सांगता आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांच्या आम्ही साई साई ग्रुपचे खूप 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 म्हणजे खूप मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. नक्कीच भरतजी राऊत त्यांचा आवाज देखील आपण ऐकूच. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने एक आगळी वेगळी शैली आहे आणि त्यांचा आवाज ऐकायला नेहमी आवडतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल तिथे विकेट टिपली गेली. परतावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या विकेटचं पतन. खेळाडूला परतावा लागेल. तंबूच्या आसऱ्याला पॅडी परतला गेलाय. उमेदमान क्रिकेट क्लब लेदर चे लेजेंडरी क्रिकेटर धीरज राऊत यांचे सत्कार करतील जयप्रकाश पाटील. जयप्रकाश पाटील सत्कार करायचा आहे. मान्यवर पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान मुख्य मंचावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या पद्धतीने आलेल्या मान्यवरांचा स्वागत सन्मान तो आपण इथे मुख्य मंचावर करतो. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 50-50 चॅलेंजिंग ओव्हर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. प्रशांतला फक्त 1 धाव खर्च केली. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 13 धावा आता इथे कराव्या लागतील. योगेश पाहूया. पाडी
माघारी परतला गेला. अमित खेळपट्टीवर आहे. पहिला ब्रेक थ्रू अगदी नुकताच मिळवून दिलाय. आणि आता इथे पाहूया 50-50 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सामन्याचं समीकरण बदलेल का. अमितला देखील आतापर्यंत शांत ठेवले मागच्या ओव्हर मध्ये. आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत च्या माध्यमात इथे जर आपण पाहिला तर तिथे परतवलं जातंय फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोर्ड स्वरूपामध्ये. नवीन गेलेला बॅटर योगेश गोल्डन डकचा शिकार ठरलाय. तंबूच्या असला परत दुसरी विकेट. कमबॅक कसा असतो बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 32 धावसंख्या झाली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावसंख्या आलेली आहे. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रशांत पाटील. प्रशांत पाटीलच्या माध्यमातून सलगच्या 2 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या बॉलला 1 धाव खर्च केली, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलला विकेट आणि तिसऱ्या बॉलला विकेट. स्कोर कार्ड थांबलाय 37 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. येणाऱ्या 3 बॉलमध्ये आता 13 धावा कराव्या लागतील जर प्लस मध्ये जायचं असेल, अन्यथा मग तुम्हाला मायनस मध्ये जावं लागेल. ज्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत आपल्यासाठी कुपन लकी ड्रॉ जे आहे ते सुरू आहे. त्याच्यामुळे आपले जे कुपन आहेत ते आपण घेऊन जायचे आहेत. विकेट हॅट्रिक बॉल आहे प्रशांत पाटील. विकेट हॅट्रिक बॉलला उडावलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक. विकेट हॅट्रिक कंप्लीट होतीये. इथे जर आपण पाहिलं तर प्रशांत पाटील चांगली कामगिरी. विकेट हॅट्रिक करता जर आपण पाहिलं तर शूज आहेत आणि प्रशांत पाटील त्याचे मानकरी इथे ठरतात. चांगली गोलंदाजी कमबॅक काय असतो सरांनी मगाशीच उल्लेख केला की पहिल्या षटकामध्ये अमित अक्षरशः तुटून पडला होता गोलंदाजांवर, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जितेंद्रनं थांबवलं आणि आता प्रशांत चांगली गोलंदाजी. जे पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या केलेली त्याचं सातत्य त्यांनी ठेवलेलं नाहीये. कदाचित त्यामुळे त्यांची धावसंख्या जरा मंदावते. आणि प्रशांत पाटील उत्कृष्ट गोलंदाजी, लेजेंडरी क्रिकेटर जे 40+ मास्टरमध्ये सुद्धा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. आपला अनुभवाचा वापर करून हॅट्रिक पूर्ण करत आहेत. नक्कीच जर आपण पाहिलं तर हे षटक महत्वाचं आहे आणि त्या महत्वाच्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 50-50च्या या षटकामध्ये. धन्यवाद धीरज राऊत साहेब, आपण आलात. धन्यवाद मनीष ठाकूर साहेब, आपण आलात. धन्यवाद. अगेन एक चांगला बॉल इथे प्रशांत पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल इथे शिल्लक राहिलाय. फक्त 1 धाव खर्च केली आहे. 3 विकेट काढल्या गेलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी, भरपूर चांगली. कंजूसी म्हणजे कशी असते बघा. फक्त 5 चेंडूमध्ये 1च धावसंख्या आणि 3 गडी बाद केलेल्या आहेत ते प्रशांत पाटील याने. शेवटचा बॉल काय घडेल या शेवटच्या बॉलवर. राईट अबोव्ह द विकेट. शेवटचा बॉल त्याच्यावर देखील चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 4 विकेटचं पतन या षटकामध्ये झालंय. फक्त 1 धाव खर्च केली प्रशांत पाटीलने. क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळाली. अमित नॉनस्ट्रायकर एंडलाच उभा राहिलाय. आलेला जर आपण पाहिलं तर बॅटर तंबूच्या असला परतला गेलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एकच रन झालाय, त्याच्यामुळे इथे मायनस काहीच नाही. एकच रन झालाय आणि आता ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 37. फक्त 1 धाव दिली आणि 4 विकेट घेतल्या गेल्या. प्रशांत पाटील अफलातून गोलंदाजीचा नजराणा त्यानं पेश केला गेलाय. आणि शेवटच्या चेंडूवर जो झेल पकडलाय त्यासाठी पराग म्हात्रे यांच्याकडून बक्षीस आहे. पण आता जस्ट फोन चालू आहे. 1 मिनिट फोन उचलतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा आहे स्कोर कार्ड वर आतापर्यंत. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. मकरंद म्हात्रे यांच्यासाठी त्यांचे सुपुत्र यांच्याकडून पराग म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आलेला आहे. उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे तो मकरंद म्हात्रे. ट्रिपल M.
खूप चांगला झेल पाहायला मिळाला. म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये तुमचं लक्ष किती आहे, 50+ खेळाडू आहेत, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं क्रिकेटमध्ये किती आहे ते तिथे आपल्याला पाहायला मिळालं. पूर्णतः लक्ष होतं बॉलकडे. चेंडू जसा उंचावर गेला, चेंडू मागे धावले आणि तो झेल तिथे पकडला गेला. आणि 50+ खेळाडू पहा, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला वयाची अट ती जरूर नाहीये. तुमचा परफॉर्मन्स तुम्ही जो अनुभव आतापर्यंत घेतलाय तो या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या ओव्हरला सुरुवात. बॉल जर आपण पाहिला सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर त्यानं उंचीच गाठली नाही, डायरेक्टली खालच्या बाजूनं विकेट किपरकडे आला आणि अमित याला चकवणारा हा बॉल, डॉट करणार, बीट करणारा हा बॉल डॉट स्वरूपाचा. निश्चितच मी अगोदरच सांगितलेलं खेळपट्टीवर एक स्पॉट आहे, त्या स्पॉटवर गोलंदाजांनी चेंडू टाकला की तो उसळी कमी घेतो, मग फलंदाज चकतो. हा बॉल इथे जर आपण पाहिला तर लेग स्टंपवर हाताळणी करायची होती. 2 क्षेत्ररक्षक जरूर आहेत, मात्र चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. सीमारेषा पार, 4 धावांकरता. खरं तर या धावा जरूर वाचल्या पाहिजे होत्या, मात्र तिथे दूर राहिले क्षेत्ररक्षक खूपच आणि हा तो चेंडू आता बॅटचं कनेक्शन झालं तिथे. अमित जयस्वाल यांनी 3 षटकार मारले तर रसिक पांडुरंग किणी यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, त्यांनी लक्षात घ्यावं. जेवण आलेलं आहे. स्कोरर आणि ऑफिशियल स्कोरर, कॉमेंटेटर, पंच सध्या मैदानाच्या मध्ये आहेत. युट्यूबची टीम. जेवण आलेलं आहे तर जेवण करून घ्यायचंय. ते जर आपण पाहिलं नुकता चौकार आलाय आणि हा बॉल अमितच्या माध्यमातून तिथे सातत्याने जर आपण पाहिलं तर बॉल उडवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडूला उंची गाठत नाहीये आणि पहिल्या ओव्हर नंतर फटकेच थांबले गेलेत, पूर्णतः थांबवलं गेलंय आणि त्याचा परिणाम धावांवर जरूर जाणवला. असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 32 धावा येतात निश्चितच 100 स्कोर होईल का असा अंदाज होता, तरी पण काहीशी अचूक गोलंदाजी करतायत ते ओमसाई तीरचे गोलंदाज आणि आपले धावसंख्यामध्ये ते हा पुढचा बॉल घेऊन सज्ज गोलंदाज. यावेळेस मात्र उडवलाय खूप उशिरानंतर आलेला अमितच्या बॅट मधला हाय हँडसम फटका, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार 6 धावांकरता आणि या षटकाराने जर आता आपण पाहिलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 49 या आकड्यावर. चौथ्या ओव्हर मधल्या 4 बॉलचा खेळ संपलाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक. अमितच्या वैयक्तिक 44 धावा त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात, म्हणजे 50 पासून 6 धावांवर दूर राहिलाय अमित. पाहूया पहिलं अर्धशतक इथे कंप्लीट होईल का. जर आपण पाहिला तर एक सिंगल आली, एक बॉल आता शिल्लक राहिलाय चौथ्या षटकाचा. 45 धावांवर खेळतोय तो म्हणजेच अमित आणि आता 5 धावांची गरज आहे ती त्याला 50 करता. लास्ट बॉल चौथ्या ओव्हरचा, 50 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. 50 इथे गॅप चांगला शोधला, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला स्टॉप करेल का, मात्र इथे चेंडू जिंकला, निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 ओव्हरची समाप्ती, स्कोर कार्ड 54 या आकड्यावर जाऊन पोहोचेल आणि त्याच्यामधलं जर आपण पाहिलं तर इथे 45 धावा त्या अमितच्या आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय, 5 धावा. इथे पहिली 50 कंप्लीट होईल का या UPL ची, ती आपल्याला पाहिजे. पहिली विकेट हॅट्रिक तर आली, ती म्हणजेच प्रशांतच्या माध्यमातून, आणि पहिली 50 या मॅच मध्ये कंप्लीट होईल काय ते तिथे आपल्याला पाहायचंय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय, कुठेही जाऊ नका, पात्र ऐकत राहा UPL 2025. तर आगरी कोळी भाषेमधनं ज्यांचा आवाज अनेक स्पर्धांमध्ये आपण ऐकतोय, सन्माननीय भरतजी राऊत सरांचा यथोचित मानसन्मान इथे आपण करतोय. मी विनोदजी पाटील आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण भरतजी राऊत सरांचा यथोचित मानसन्मान
या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करावा. साई साई ग्रुप आयोजित उमेदमान ग्रामस्थ पुरस्कृत या स्पर्धेमध्ये भरतजी राऊत सरांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. एक उत्कृष्ट आणि ज्येष्ठ समालोचक भरतजी राऊत सरांचा यथोचित मानसन्मान इथे होतोय, ज्यांचाही आवाज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायचा आहे. आज ते आवर्जून इथे उपस्थित राहिले. शेवटच्या उरला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. सरांचं हार्दिक स्वागत, विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. पहिलाच बॉल हाताळताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून स्कोर कार्ड 55 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. मकरंद मात्र सध्या बॉलिंग स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा स्लॉगवर हाणामारीचा षटक हाताळण्याकरता पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिलं अमितच्या माध्यमातून प्लेस केले गेल्या बॉलला एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा तिथे कंप्लीट होतात. सत्तेचाळीस धावांवर अमित खेळतोय. 3 धावांची गरज आहे 50 करता. पहिली 50 इथे कंप्लीट होईल का? पहिली विकेट हॅट्रिक याच मॅच मध्ये आली आणि पहिली 50 देखील याच मॅच मध्ये येईल का ते तिथे आपल्याला पाहायचंय. आणि विकेट हॅट्रिकसाठी आपल्याला कॅनडाहून बक्षीस आलेलं आहे. स्नेहांकित पाटील यांनी विकेट हॅट्रिकसाठी शूज, आकर्षक अशी शूज ठेवलेले आहेत आणि ते पटकावत आहेत ते आपले प्रशांत देवनाथ पाटील. हा बॉल अमितच्या माध्यमातून उडवलाय. 50 अर्धी राहिली की यस, मला वाटतंय काय घडलंय तिथे, झेल सुटला गेलाय असं वाटलं होतं. झेल घेतला जाईल की काय, मात्र एक सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. अंतिम क्षणाला चेंडू हातामधनं निसटला आणि आता 48 धावांवर खेळतोय तो म्हणजे अमित आणि चेंडू जर आपण पाहिले तर ते संपले 2. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 58 या आकड्यावर. त्याच्यामधल्या 48 धावा आहेत त्या अमित. समोरच्या बाजूला आटोलवण्याचा प्रयत्न, एक चौकार त्या क्षेत्रामध्ये आला आहे. यावेळेस स्टॉप केलं जाईल का बॉलला, मात्र क्षेत्ररक्षक तो बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडे 4 धावांकरता. आणि या चौकाराच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 62. 62 धावा शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. मंचावरील मान्यवरांचे स्वागत. साई साई ग्रुप तर्फे उमेदमान प्रीमियर लीग, उमेदमान ग्रामस्थ पुरस्कृत सर्व प्रेक्षकांचे उमेदमान साई साई ग्रुप आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. सर्व महिलांचे हार्दिक स्वागत. कुपन वाटप चालू झालेलं आहे, तरी सर्व महिलांनी आपापले कुपन घेऊन जावे. हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे एक सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमात येत असताना 48 वर अमित साठी पारितोषिक येत आहे नरेश कृष्णा पाटील यांच्यातर्फे. जर त्यांनी 50 कंप्लीट केले तर 500 रुपयाचं पारितोषिक अमित जयस्वाल यांच्यासाठी येत आहे. 2 बॉल तिथे शिल्लक राहिलेत आता. 48 धावा आहेत वैयक्तिक अमितच्या आणि हा बॉल किती धावा मिळवून देईल. एक आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर यस केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नात एका धावेने अर्धशतक कंप्लीट झालं नाही अमितचं आणि रनआउट स्वरूपामध्ये असं म्हणावं लागेल आत्महत्याच केली गेली. मात्र पाहूया पंच इथे काय दर्शवतात आपल्याला. मला वाटतं इथे अमित थांबला गेलाय, मात्र तो नॉन स्ट्रायकर एंडला थांबला जाईल. नवीन बॅटर जो जाईल तो आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. अमित आहे अजून खेळपट्टीवर. 49 वर नॉट आउट. शेवटचा एक बॉल. केतन नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय संघाची. टोटल धावसंख्याचा जर आपण विचार केला तर 64 धावा. लास्ट एक बॉल.
शेवटचा एक बॉल. ते जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा व्हाईट बॉल आहे. विकेट स्ट्राईक महत्वाची होती, ती स्ट्राईक आली अमितकडे. आता मजा येईल, एक धाव जरूर मिळेल. तर आता जी काही एका धावेची गरज आहे ना अर्धशतकाला अमितची, ती इथे कंप्लीट होईल का ती इथे आपल्याला पाहिजे. रनआउटची विकेट, बॅटर आउट. निश्चितच आता पुढील बक्षीस येत आहे गोवा ग्रुप तर्फे देवेंद्र पाटील. हे सलग 3 धावा धावले तर त्यांना 5,000चं पारितोषिक आहे. देवेंद्र पाटील यांना 5,000चं पारितोषिक, 3 धावा धावून काढायचे आहेत नॉन स्ट्राईक एंड वरून. 5,000 रुपये गोवा ग्रुप तर्फे. पाहूया बक्षिसाची तर खैरात झाली आहे, मात्र 50 साठी एका धावेची गरज आहे अमितला. लास्ट बॉल आणि या बॉलवर तिथे कंप्लीट झाली आहे अमितची अर्धशतकीय खेळी. चौकार आलाय आणि 4 धावा तिथे मिळतील. आणि अमितच्या जर आपण पाहिल्या तर 53 धावा त्याच्या वैयक्तिक, म्हणजे या मॅचनं खूप पराक्रम केलेत. पहिली विकेट हॅट्रिक स्पर्धेची याच मॅच मध्ये आली आणि पहिली 50 देखील याच मॅच मध्ये आली आहे. आणि टार्गेट ठेवलं गेले ते म्हणजेच आपण पाहतो 69 धावा झाल्या. 70 धावांचं टार्गेट आहे आणि बक्षीस आहेत सर आपल्याला कळवतीलच. आणि नेक्स्ट लगेच इनिंगला सुरुवात होईल आणि मी मायक्रोफोनवर आम्हाला आवाज ऐकायचा. मी भरत राऊत सरांना विनंती करतो आपल्या गोडवाणीनं या पुढचं धावतं वर्णन आपण करावं. निश्चितच वेलकम सर, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमित जयस्वाल उत्कृष्ट अशी फलंदाजी, 50 धावा पूर्ण करतायत आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक 53 धावावर नाबाद आहेत ते अमित जयस्वाल. अमित जयस्वाल यांना विशाल परिवार तर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते आपण मॅच नंतर देण्यात येईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाजीसाठी ओम साई तीर्थ फलंदाजीसाठी पाठवायचं आहे. मकरंद म्हात्रे यांनी स्टेजवर यायचं आहे. मकरंद म्हात्रे प्लीज स्टेजवर या. मकरंद म्हात्रे स्टेजवर या. नाही, उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. पराग म्हात्रे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते तुम्ही घेऊन जावे. मकरंद म्हात्रे. हॅलो सुस्वागतम. या ठिकाणी नक्कीच सर्वांचं पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. ज्याप्रमाणे JP ने म्हटलं की उमेदमान प्रीमियर लीग हे 5वं वर्ष खरोखरच साई ग्रुपकडून प्रत्येक वर्षी न चुकता न विसरता मला इन्व्हिटेशन असतं
की तुम्हाला यायचं आहे, मात्र 40+ बिजी शेड्यूल असल्या कारणास्तव मी या ठिकाणी ज्या काही मागील 4 स्पर्धा झाल्यात त्या 4 स्पर्धांमध्ये येऊ शकलो नाही आहे. त्याबद्दल नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करतोय. निश्चितच सर, तुमचं स्वागत नेहमी असतं, कारण आमचं जेव्हा पहिले वर्ष होतं तेव्हा तुमचे सहकार्य लाभलेले आम्हाला मार्गदर्शन तुमचे लाभलेले आणि असेच मार्गदर्शन तुमचे उत्तरोत्तर देत राहो अशी आमची आशा आहे. नाही हॅरी, खरंच आपलं जेव्हा पहिलं वर्ष होतं तेव्हा आपल्याला काहीच आयडिया नव्हती की प्रीमियर लीग कशी असते, कशी भरवायची, कसे प्लेयर सिलेक्ट करायचे. पण तेव्हा आपण आपल्या भरत भाऊंना फोन केला आणि त्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या माहितीनुसार आपण पहिली टुर्नामेंट म्हणजे पहिलं UPL 2021 आयोजित केलं आणि ते चांगलं सक्सेसफुल झालं. त्याच्या जोरावरती आज आपलं 5वं वर्षसुद्धा आलं लगेच. हे म्हणजे सर्व श्रेय मी भरत भाऊंना देतो की त्याने आपल्याला चांगलं गायडन्स दिलं आहे. नाही, माझं सर्व श्रेय मला नको देऊ. JP ही तुमची मेहनत आहे. बघा, एखादी प्रीमियर लीग मग ती गावाची असू द्या किंवा तालुक्याची असू द्या किंवा शहराची असू द्या, एखादी प्रीमियर लीग करणं म्हणजे खूप मोठं एक चॅलेंज असतं JP. कारण एकतर अख्ख्या गावातील खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये संधी, प्लस त्यानंतर ही स्पर्धा एक प्रकारे म्हणायची गेली तर आपल्या गावाची शान असते, गावाचा मान असतो, गावाचा अभिमान असतोय. त्याच्यामुळे या स्पर्धेला कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं करता येईल हा एक मोठा मी म्हणे प्रयत्न प्रत्येक आयोजकाचा असतो. त्याच्यामुळे सिंहाचा वाटा नक्की तुमचा आहे, साई ग्रुप. आणि एक जवळपास 2 आपण प्रीमियर लीग पाहतोय उमेदमेण या गावामध्ये. मात्र बघा, ही एक एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय की सध्याच्या घडीला या संपूर्ण पंचकृषीचा विचार केला ना तर या संपूर्ण पंचकृषीमध्ये उमेदमान गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. कारण जवळजवळ या स्पर्धेमध्ये तब्बल मला वाटते 10 ते 12 संघ, 8 संघ खेळतात का, 8 संघ खेळतात. याच्यामुळे आपल्याला काय कळतं तर याच्यामुळे उमेदमान गावातील क्रिकेटचं टॅलेंट काय आहे हे या उमेदमान प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच सर, तुमचं मार्गदर्शन असंच करत राहू द्या. चला वळूयात मॅचकडे. परत राऊत सर थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर जोडले जातील. मॅचकडे वळतोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावाचा समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर पाहिला तर टोटल धावसंख्या फलकावरती बनवल्या गेल्यात 70, ज्यामध्ये आपण एक ग्रेट नॉक पाहिला अमित जयस्वालच्या माध्यमातून, ज्याने 53 धावा अवघ्या 22 चेंडूमध्ये बनवल्या आणि त्याच्यामुळे एक चांगला टोटल उभं केलंय. बॉल तयार होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन सचिनच्या अगेन्स्ट. फ्लायटेड बॉल होता, उंचीवरती बॉल आहे, स्कोअर लेगला कॅच कंप्लीट केली जाईल, पण तिकडे पंचांचा इशारा येतोय की हा भीमाच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल आहे. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस वरती जर बघितलं गेलं तर भीमामध्ये कन्वर्ट झाला हा बॉल आणि त्याच्या मदतीनं कॅच तर कंप्लीट केली जरूर होती. पुनरावृत्ती होते कारण ओम साई तीर्थ यांची गोलंदाजी तशीच झालेली. पहिला चेंडू बीमर, हा पण पहिला चेंडू बीमर. गोलंदाजी करताना नवीन बॉल, नवीन चेंडू हाताळताना फ्री हिटचा चेंडू युगांत घरात टू सचिन पाटील. फ्री हिटचा बॉल पुढे टाकला होता, हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. आताच लेंथ चांगली आहे. कधी कधी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय की अति जास्त वेग देण्याच्या नादामध्ये किंवा मग पुढे टाकण्याच्या नादामध्ये भीमच्या स्वरूपामध्ये चेंडू पडत असतात बॉल. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही नवीन चेंडूवरती गोलंदाजी करता कॉटन बॉलवरती, तेव्हा तुम्हाला ग्रीप तितक्या चांगल्या पद्धतीने मिळत नाही आणि पाहत असतो ते. पण एक चांगली गोष्ट, एक चांगली बाब जरूर आपण पाहिली की त्याने कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने केला, पलटवार चांगला दिला आणि त्याच्यामुळे धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. टोटल 4 आकड्यावरती आहेत. एकंदरीत चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक हलक्या गतीने कट करायचा प्रयत्न होता, अगदी सॉफ्ट हँडलने पॉईंटच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डला बॉल अडवला जाईल आणि फिकी करेपर्यंत एक सिंगल धाव आली फलकावरती. पहिल्या डावामध्ये धावा खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या, त्यामुळे थोडंसं एक आव्हानास्पद गोष्ट जरूर असेल की सेकंड इनिंग मध्ये एक मोठं टोटल पार करायचं आहे. 70 धाव्यांचं आव्हान आहे, त्यामुळे डिफिकल्टी जरूर येतील. पण मी म्हणेन की सुरुवात फार महत्वाची आहे. सुरुवात चांगली झाली तर मग धावा देखील म्हणतील. इनसाइड आउट खेळायचं आहे, मिड ऑफला क्लिअर केलाय, मिड ऑफ आतमध्ये होता, त्यामुळे हा बॉल निघून जाईल सरळ बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 4. चार ज्याप्रमाणे आपण टार्गेट जर पाहिलं ना मोनिश, तर
जवळपास टार्गेट सेट केला आहे 70 धावा. इथून ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की सुरुवात खरोखरच 70 धावा एक टार्गेट उच्चांक आहे आणि या टार्गेटपर्यंत पोहोचायचं तर सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचं फाउंडेशन. हे फाउंडेशन तुमचं बेस्ट म्हणजे पाया तुमचा भक्कम असणं गरजेचं आहे. त्यासाठी या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे करावा लागेल. पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा आल्या तर मग नंतर टोटल जो आहे तो थोडा इझी देखील होईल. आता पहा ऑप्शनचा बाहेर चेंडू हाताळला गेला आउट ऑफ दी पिच आणि तिकडे जर बघितलं गेलं तर हा आणखी एक नो बॉल आलाय. हा बेनिफिट सर जरूर होईल कारण की बघा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जेवढा धावा मिळतील ना तेवढा फायदा होईल. हा बेनिफिट मनापेक्षा मी मोनिश इतकंच म्हणेल की आज सचिन पाटीलचा वाढदिवस आहे आणि कदाचित त्याला ते बर्थडे गिफ्ट समोरून दिलं जात आहे गोलंदाजाकडून असं एक मी म्हणू शकतोय. पण गोलंदाजांचं मी म्हणेन की बघा बॅटिंगवरती तुमची बॅटिंग चांगली झाली होती त्यामुळे बॉलर्सच्या मनामध्ये तितकासा दबाव नसेल कारण की तुम्ही फ्रेश आहेत. 70 धावांचा समोरच्या संघावरती प्रेशर आहे. मग तिकडे तुम्ही सुरुवातीला जर चांगली गोलंदाजी केली तर मॅच तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि तुम्ही तिसरं षटक जे पाहतोय हे 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. आणि प्लस म्हणजे एक तर तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकता याच्या कारणास्तव तुमच्यावर विश्वास अधिक आहे. पॉवर प्लेचं षटक तुमच्या हातात दिले याच्या कारणास्तव या ओव्हरऑल आपण संघामध्ये पहिलं तुम्ही बेस्ट बॉलर आहेत तुम्ही. इथे 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 संधी नाहीये. अगदी चेंडू निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत षटकार. खूप चांगल्या पद्धतीने पिक केलेला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जरूर पाहू शकाल. ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हलकासा शफल केला आणि टप्पा पडल्यावरती अगदी बॅटचा रडारमध्ये आला. खरं तर मी म्हणेन की बॅटरची स्ट्रेंथ राहिली आहे की त्याने चेंडूचा मॅरिटला खूप चांगल्या पद्धतीने ओळखला आणि सरळ वाईडिश लॉंगॉनचा डोक्यावरून पाठवला 6 धावेंकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावा 16 झालेत. आणि त्याप्रमाणे मोनिश तू म्हटलं की अगदी त्या बॉलच्या मिरिटवर येऊन खेळले गेले लेजंड आहेत 40+ अबाव. म्हणजे आतापर्यंत विचार केला ना आपण सचिन पाटीलच्या विषयी तर मला वाटतं 50मध्ये पदार्पण सचिनने केलंय. 49 वय सचिनचं आहे. म्हणजे एक विचार करू शकतो मोनिश की आतापर्यंत जे क्रिकेट खेळले गेले म्हणजे जास्तीत जास्त वयाहून मित्र अधिक प्रकारात क्रिकेट सचिनच्या बॅटमधून आपण पाहिले. अनुभव खूप जास्त इम्पॅक्ट करतो स्पेशली अशा मॅचमध्ये. आता आतमध्ये बॉल आणला. आता लेंथमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं सुधारणा केली आहे गोलंदाजाने. ठाऊक आहे की जास्त रूम क्रिएट केली तर हा बॅटर खांदे सैल करतो त्यामुळे पुढे टाकला बॉल 3 स्टंपमध्ये ठेवला आणि त्याच्यामुळे एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक चांगला आहे असं म्हणावं लागेल. पण एक गोष्ट पाहिली या षटकामध्ये भरत सर आतापर्यंत 16 धावा आला जरूर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. हलक्या गतीने ड्राईव्ह करायचा होता. बॅटची वरची एज लागली आणि त्यानंतर शॉर्ट पॉईंटला इनफिल्डला बॉल अडवला गेला. 17 धावा आलात. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 70चा पाठलाग चालू आहे. बरंच सुरुवात चांगली मिळाली आहे कारण की बघा 70च्या रनचेसमध्ये तुम्ही पहिल्या पॉवर प्लेमध्ये विकेट देखील वाचवताय आणि 15+ देखील धावा बनवताय त्यामुळे एक स्टार्ट चांगला मिळाला आहे. त्यामुळे सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील चांगली करता येईल. म्हणजेच सुरुवात गोड असेल तर शेवट देखील तुमचा गोड होईल. एक नक्कीच अतिशय उत्तम खेळी आपण पाहिली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल बॅटिंग म्हणजे या पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक खऱ्या अर्थानं नक्कीच ओमसाई तीर्थ या टीमच्या बाजूनं पहिलं षटक हे लागलं गेलं आहे. धावा 17. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्यांच्या समित आपण जितेंद्र या खेळाडूला पाहतोय. आणि एक मोनिश आवर्जून मी सांगेल साई ग्रुप आयोजित ही आपण उमेळमान प्रीमियर लीग पाहतोय. गावाची सर्वात आवडणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे आणि आत्तापर्यंत उमेळमान गावातील आपण क्रिकेटचं टॅलेंट पाहिलं आहे आणि प्लस एक तर तू नोटीस केलंस तर यंग टॅलेंट म्हणजे आत्ताची युवा पिढी आत्ताचं युवा क्रिकेट हे देखील तुला या उमेळमान प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रीमियर लीगची हीच खास बात राहिली आहे की तुम्ही प्रीमियर लीगमध्ये तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये असे काही खेळाडू असतात की ज्यांना प्लॅटफॉर्मची गरज असते आणि प्रीमियर लीगमध्ये तो प्लॅटफॉर्म खरं तर मिळतोय. त्यांना संधी मिळते त्यांचं क्रीडा कौशल्य दाखवण्याची आणि मी म्हणेन की प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे खेळ अशा प्रकारच्या प्रीमियर लीगचे सामने झाले पाहिजेत जरूर. भरपूर मेहनत साई ग्रुपनं केली कारण मी म्हटलं ना एक खूप मोठं चॅलेंज असतं एखादी प्रीमियर लीग ऑर्गनाईज करणं अख्ख्या गावातील खेळाडूंना एकत्र आणणं. आज हे क्रिकेटचं साधन आहे मी इतकंच म्हणेल. बघा आज या उमेळमान प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला आज आपल्या गावातील म्हणजे लहानांपासून तर थोरांपर्यंत ही सगळी आपल्याला क्रिकेटची चाहते क्रिकेटची मंडळी आज आपल्याला एकत्र एकजुटीने या उमेळमानच्या मैदानावर पाहायला मिळते. यावेळेस बागपुढे जाऊन फक्त चेंडूला डिफेन्स केलं गेलं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी जितेंद्र याने केलं आहे कारण सध्याच्या घडीला मोनिश ज्याप्रमाणे सचिनची आपण बॅटिंग पाहिलं
का जवळपास एक षटकार एक चौकार सचिनच्या बॅटमधून आला आहे. 70 धावेचा समोर टार्गेट आहे आणि 70 धावा पूर्ण करायचे असतील तर सर्वाधिक जास्तीत जास्त चान्सेस हे सचिनला द्यायला हवेत आणि ते काम मात्र जितेंद्र याने केलंय. आणि एकंदरीत तुम्ही बघा अशा प्रकारचा खेळ ठेवला पाहिजे की बघा तो ओपनिंग पेअरचे 2 बॅटर आहेत, एक जर सेट झाला आणि अटॅक करतोय मग दुसऱ्याला डिफेन्स करणं, त्याने काय होतं की एका एंडने धावा देखील बनतात आणि दुसऱ्या एंडने विकेट देखील वाचतात. त्यामुळे तुमची पारी जी आहे ती अधिक मोठी होऊ शकते आणि जितका वेळ तुम्ही खेळपट्टीवरती घालवाल सेट जसे व्हाल मग गोलंदाजांना थोडासा दुःखदायक होईल की बघ विकेट नाही आहेत आणि त्याच्यामुळे कधी कधी त्यांची लेन देखील भरकटते. 101% नक्कीच. मात्र या उमेळमानच्या मैदानाची जर खासियत सांगायची गेली मोनिश तर या मैदानावर आत्तापर्यंत इतक्या वर्षामध्ये मॅचेस ज्या पाहिलेत त्यानुसार या मैदानावर आत्तापर्यंत मी तरी इतकंच नाही निश्चित म्हणू शकतोय की कुठलीही धावसंख्या या मैदानावर सेफ नाही आहे. मग ते 100 असू द्या किंवा 90 असू द्या. ऑन साईडला ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला आहे. जवळपास शॉर्ट लेग रिजनचा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी जातोय. चेंडूला अडवलं गेलं आहे. एक धाव इथे मिळेल. एका धावेनं धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजे 20. आणि बघा बरं सर एक गोष्ट आहे की या स्पर्धेमध्ये तुम्हाला तिसरं षटक जे पाहायला मिळतं ते चॅलेंज 50-50 ओव्हर्स आहे. या षटकाचं कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल ओम साई तीर्थ संघाला कारण की तिकडे 14+ जावा आला तर मग बेनिफिट होईल पण 14चा आतमध्ये आला तर मग इक्वेशन जे आहे रिक्वायर्ड रन रेट मग ते डोक्यावरती तणाव देईल. म्हणजेच तुझ्या मते म्हणायचं गेलं तरी ते विचारपूर्वक खेळणं गरजेचं आहे. सरळ बॅटनं खेळला गेला आहे. लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केलं गेलं आहे. चांगलं शतरक्षण 2 धावा मिळतील म्हणजे क्रमांक 3चं षटक 50-50. मात्र या क्रमांक 3चं षटक कोणाकडे द्यायचं आहे हे देखील खास करून टीम कॅप्टनला ठरवावं लागेल. त्यानंतर जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण आहे आणि हे चॅलेंज किती असायला हवं. जवळपास 6 चेंडूमध्ये 10 धावा 6 चेंडूमध्ये 15 धावा हे चॅलेंज किती असायला हवं हे देखील थोडंसं विचारपूर्वक खेळावं लागेल. ते अपील केली गेली मात्र पंच नक्कीच म्हणतात आउटसाईड ऑफ स्टंप पंच दर्शवित आहेत. इथे मात्र सेफ आहे बॅटर सिंगल मिळेल. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 23. 50-50 चॅलेंज मी मगाशी लाईव्ह टेलिकास्टमध्ये पाहिलं आणि कदाचित मला वाटतं एका संघाला ते 50-50 चॅलेंज पूर्ण करता आलं नाही आहे. त्या ठिकाणी तो संघ थोडासा बॅकफुटला गेला तर हे चॅलेंज खूप मोठं असेल. हे कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवलं पाहिजे. तिसरं षटक आहे या मॅचला कधीही टर्न देऊ शकतं आणि आतापर्यंत कोणीच कंप्लीट नाही केलेलं ते. बोलत या हवेमध्ये खेळले तो उंचीवरती बॉल आहे. आता क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील का. खूप दूर राहिला बॉल. अमित जयस्वालने प्रयत्न तर जरूर केले होते तिकडे पोहोचण्याचे पण दूर होता बॉल आणि त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर टोटल 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 70चा पाठलाग करताना धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. टोटल 25 आकड्यावरती सनीचं कौतुक करावं लागेल की बघा पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. पार्टनरशिप दोघांनी बनवली होती. दोन्ही फलंदाज सेट झाले होते पण तिकडे सनीने बघा विकेट तर मिळवले नाही पण सनीने एक चांगलं काम केलं की बॅटर्सला जास्त खांदे सैल करून दिले नाही. डबल सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळालं नाही त्यामुळे सनीचा कमबॅक हा फार महत्त्वाचा ठरेल. आणि सनीचा आपण स्पेअर जर पाहिला मोनिश तर विकेट टू विकेट सनीनं मारा केला नाही आहे. बॅटरच्या रेंजपासून तो लांब राहिला आहे. हे आपण आत्तापर्यंत सनीचे 6 बॉल पाहिले आउटसाईड ऑफ स्टंप. जर आपण पिचिंग पाहिली चेंडूची आणि कौतुकास्पद गोलंदाजी म्हणजे कुठेतरी कॅल्क्युलेट षटक ते हाताळलं गेलं सनीमार्फत. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. इथे मात्र नक्कीच सनीच्या माध्यमातून जवळपास देवेंद्र हा संघ वापसी करतोय म्हणजे पहिलं षटक आपण नक्कीच नो डाऊट ओम साई तीर्थाच्या बाजूनं पाहिलं मात्र देवेंद्र स्मृती देखील इथे वापसी करतोय. म्हणजे एका बाजूला आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच जवळपास वर्चस्व गाठलं होतं. या ठिकाणी आता या दुसऱ्या ओव्हरनं कुठेतरी चिंता वाढवली आहे ओम साई तीर्थ या टीमची. सर थोडासा प्रेशर वाढेल कारण की रिक्वायर्ड रन रेट हा जसजसा वाढत जाईल आणि हा रिक्वायर्ड रन रेट आहे हा 15, 16, 17 जर झाला मग प्रति षटकाच्या पाठीमागे 15+ धावा बनवणं तितकंसं कठीण आहे. बघा क्रिकेटमध्ये आपण एक गोष्ट आवर्जून बोलत असतो की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे पण कठीण जरूर राहू शकतं हे 15+चा रिक्वायर्ड रन रेटने प्रत्येक षटकामध्ये धावा बनवणं. मोनिश ती एक ॲडची नक्कीच आठवण करून देईल. पूर्वी पॅप्सी आली होती बघ पॅप्सी त्यावेळेस त्या पॅप्सीची ॲड्स पूर्वी काय होती यही है राईट चॉईस बेबी. आताचा पॅप्सीचा आपण ॲड पाहिला तर ए दिल मागे मोह धावसंख्या झाली आहे ती 25. यही है राईट चॉईस बेबी. मोठे फटके तुम्हाला चॉईस करावे लागतील. ए दिल मागे मोह म्हणजे अजूनही तुम्हाला धावा करायचे आहेत. त्याच्यामुळे त्या पॅप्सीची खरोखरच ती आठवण झाली कारण 50-50चा षटक आहे. 50-50चा षटक आहे. मग ते क्रॅकजेक असेल क्रॅकजेक देखील असू शकेल कारण एका साईडला खट्टा मीठ आहे क्रॅकजेक देखील असू शकेल मात्र या क्रॅकजेकचं पार्लेजी होता कामा नाही मैदानाच्या आतमध्ये.
तिसरं षटक चेतन नालेत गोलंदाजीवरती 50-50चं षटक. आता इकडे 14 पास बनवला तर बेनिफिट जरूर होईल. पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर होता, रूम मिळाली, विथ द रूम खेळलेत, बॉल सरळ पाठवला जाईल वाडिश लॉंगॉनचा डोक्यावरनं. या 50-50च्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती 6 आलाय. पहिल्या बॉल वरती धमाका 6. 50-50 इथे मात्र एक पारितोषिक आलंय. गोवा ग्रुप यांच्याकडून पारितोषिक आले सलग 3 षटकार. जितूसाठी पारितोषिक आले सलग 3 षटकार 1000 रुपये. आणि गोलंदाजासाठी देखील खास करून पारितोषिक आहे 3 विकेट 1000 रुपये. काय चॉईस केला पहिला चेंडू, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेलाय. दोस्ती यारी दुनियादारी या 60 मीटरच्या बाहेर, या 60 मीटरच्या बाहेर दोस्ती तुम्ही म्हणजे यारी आणि दुनियादारी. बघा गोलंदाज आणि बॅटर मोनिश हे दोघेही जिवलग मित्र आहेत. त्यासाठी म्हटलं ना की दोस्ती यारी दुनियादारी या 60 मीटरच्या बाहेर, 60 मीटरच्या आतमध्ये तू माझा परस्परी विरोधी आहेस. काय प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. क्लास कमबॅक खूप चांगला होता. खरं तर दोन्ही चेंडू ऑप्शनच्या बाहेर होते, पण दोन्ही चेंडूमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळेल. याच्यावरती चर्चा आपण जरूर करू. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा ठेवायचा प्रयत्न केला. आता बॉलला जर बघितलं गेलं तर पंच केलं आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव फलकावरती जोडली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील जाऊन पोहोचला गेल्या. त्या म्हणजेच 32-32 आकड्यावरती. बघा पहिल्या 2 चेंडूवरती आपण चर्चा करत होतो. पहिला चेंडू मोठा फटका का आला तर तो गुडलेन स्पॉटच्या थोडा पुढे पडला, मग तो अगदी बॅटचा रडारमध्ये आला. आणि यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो जो कमबॅक केला वाईड लाईनच होती, पण तो पुढे टाकला पॉपिंग क्रीजमध्ये पडला. त्याच्यामुळे थोडं कनेक्शन करण्यामध्ये अडथळे आले आणि त्याच्यामुळे हा कमबॅक चेतनचा पाहायला मिळाला. चैतन्य नक्कीच चैतन्य वाढवावं लागेल. आपल्या टीमचं उत्साह वाढवावं लागेल. त्यासाठी काही डॉट बॉल येण्याकरिता मिस्तान स्टोक आहे, मिस्तान स्टोक आहे. चेंडू हवेत. जयस्वाल जेलच्या खाली येतोय. अगदी त्या जेलच्या खाली देखील जयस्वाल पोहोचला देखील होता, मात्र जयस्वालच्या ओंजळीतून तो चेंडू मात्र निसटला गेला. कॅच ड्रॉप. एक जीवनदान, एक संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा खेळण्याची. ते म्हणजेच मिस्टर सचिन यांना आज बर्थडे आहे. आज जन्मदिवस आहे. 49वा जन्मदिवस सचिन पाटील यांचा आहे. आणि मगाशी आपण पाहिलं तर 2 गिफ्ट देखील त्यांना व्हाईटच्या स्वरूपात नोच्या स्वरूपात 2 गिफ्ट दिली गेली. आणि आता मात्र जयस्वाल देखील हेच म्हणतोय, सचिन माझ्याकडून देखील तुला एक बर्थडे गिफ्ट. जीवनदान मिळालं आणि आता या जीवनदानचा फायदा सचिन उचलेल का हा पाहावं लागेल. वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं मॅचला जर जिंकवली तर मग डबल धमाका जरूर पाहायला मिळेल. ऑन साइडला पुन्हा खेळायचं होतं. टॉप एज लागले, हवेमध्ये बॉल आहे पण आता नो मान्स लँड मध्ये. आणि त्यानंतर एक धाव पाहायला मिळाली. एकंदरी आता मागचे 2 ते 3 चेंडू आपण बरंसर पाहिले की सचिन मोठे फटके मारायचे प्रयत्न करतो पण बॅटवरती तितक्या योग्य पद्धतीने येत नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी कम्फर्टेबल सचिन मागच्या 2 ते 3 चेंडूवरती दिसत नाही. प्रयत्न जरूर करतो पण बॅटवरती योग्य पद्धतीने चेंडूचं कनेक्शन देखील नाही होत. नक्कीच करेक्शन होत नाहीये, कारण म्हणतात ना बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या त्या रेंजपासून त्याच्या शरीरापासून चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न होतो. एक चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज जर पूर्ण करत असेल तर मात्र या चेंडूवर हा जवळपास चौकार येणं गरजेचं आहे. 4 धावांची गरज आहे चॅलेंज पूर्ण करायचं असेल तर. उलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला चेंडूला खेळले गेलंय. वाडिश लॉंग ऑन वरून फिल्डर वेगाने येतोय. ऑन साईडला चेंडूला फील्ड केलंय. काय घडलंय मात्र या चेंडूवर फक्त आणि फक्त मिळतील त्या 2 धावा. म्हणजे कुठेतरी 50-50चं चॅलेंज या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण केलं जात नाहीये. इथे मात्र मायनसला जावं लागेल. म्हणजे इथून जर विचार केला आपण तर 6 धावा या मायनस होतील मोनिश. आणि या सर गोष्टीची चर्चा केलेली की 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर तुम्हाला 14 धाव्यांचं टार्गेट असतो. 14+ जर बनवलं तर तुम्हाला आणखी ऍड होत जातील जितक्या जास्त बनवाल. आणि पण त्याच्यापेक्षा कमी राहिला तर आता मायनस देखील होतील. सो 12 धावा झाल्या 6 मायनस होतील आणि 6 मायनस झाल्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 31. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 बनवल्यात. आता 12 चेंडू आणि विजयाकरिता जर बघितलं गेलं तर इकडनं 45 म्हणजे 39 बनवायच्यात. आपण असं म्हणू शकतोय ओमसाई तीर्थ या टीमचा मात्र चेक जो आहे तो बाउन्स झाला. आणि चेक बाउन्स झाल्यामुळे त्यांना नक्कीच ती पेनल्टी लागली गेले, दंड आकारला गेलाय. या 7 धावा आणि या 7 धावा कशा प्रकारे कव्हरअप केले जातील इथून नक्कीच टेन्शन थोडं नक्कीच वाढेल. या 50-50च्या ओव्हरनं कदाचित या मॅचमध्ये एक आगळी वेगळी रंगत मी तर म्हणेन मोनिश आणलंय. खूप चांगली मी म्हणेल ही प्लॅनिंग आहे आयोजक साई ग्रुपची
की अशा प्रकारे काहीतरी बदल, कारण टेनिस क्रिकेट आपण नेहमी खेळतोय आणि ज्याप्रमाणे टेनिस क्रिकेटमध्ये आपण बदल पाहतोय त्याप्रमाणे आपल्या देखील या वुमेन प्रीमियर लीगमध्ये काहीतरी बदल असायला हवा. एक चांगली संकल्पना, 50-50ची एक चांगली संकल्पना. नक्कीच आपण ISPLचा फर्स्ट सीझनच्या फॉर्मॅटमध्ये आपण ही संकल्पना पाहिली होती आणि क्रिकेटला वळण देणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये नवनवीन इव्हेंट आणणं गरजेचं असतं जेणेकरून क्रिकेटला आणखी जास्त उंची लाभेल. आणि हाच आपण इव्हेंट पाहतोय की साई ग्रुपच्या माध्यमातून आपण उमेदवार प्रीमियर लीगमध्ये मागच्या सीझनपासून पाहतो, सीझन 4 आणि सीझन 5 मध्ये हे 50-50 चॅलेंजवर आणलं गेलं आहे आणि त्याचा बेनिफिट दोन्ही संघांना होतोय. पण आतापर्यंत गोलंदाजीच करणाऱ्या संघांनी त्याचा बेनिफिट घेतलाय. आता 12 चेंडू 39ची गरज आहे गोलंदाजीवरती. आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन सनी तयार. पहिला बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव तर बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि त्यानंतर पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. खरोखरच हा खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर उमेदमान गावाचा सन्मान आहे. उमेदमानकरिता अभिमानाची बाब. सन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षामध्ये तालुका स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करून पालघर जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्राच्या वाढीसाठी भरीव अशी कामगिरी योगदान दिल्याबद्दल व यशस्वी कामगिरीबद्दल माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, मंत्री वन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलेला आहे. सन्माननीय दिगंबरजी नारायण पाटील यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं. खरोखर ही फक्त दिगंबरचा सन्मान नाही आहे, तर हा खऱ्या अर्थानं उमेदमान गावाचा सन्मान आहे. धावा झाले त्या तब्बल 32 धावा या पळकावर लागल्या गेल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 38. म्हणजे या ठिकाणी 1 to 4 मुनीश 1 to 4 तुम्हाला करावं लागेल. आणि याच गोष्टीचा उल्लेख केला होता ना की बघा तुमचा रिक्वायर्ड रन रेट हा 15, 16, 17 प्लस गेला तर मग तणाव वाढेल. सध्या दबावात आहे. इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे, बॉल निघून जाईल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय आणि अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. असे फटके येत राहिले तर मॅचचं इक्वेशन बनेल. टार्गेट डोक्यामध्ये फिट करावं लागेल. असे फटके खेळणं गरजेचं. म्हणजे सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं ना तर एक्स्ट्रा पॉवरवाला पेट्रोल हे तुम्हाला टाकावं लागेल आपल्या गाडीमध्ये आणि टॉप गिअरमध्ये गाडी चालवावी लागेल. सध्याच्या कंडिशनला प्रीमियर लीग आपण खेळतोय. नक्कीच चढ उतार आपण पाहिलेत या लीगमध्ये. धावा झालेल्या आहेत त्या 36, 36 धावा. अजूनही धावा हव्या आहेत 10 चेंडूमध्ये, त्या म्हणजेच 34, 10 चेंडू 34 धावा या तुम्हाला करायच्या आहेत. मात्र कठीण आहे, अशक्य असं नाही आहे. दुपारचं गरमागरम आपण क्रिकेट पाहतोय. हवेचा झोत जर आपण मोनिश पाहिलं तर हवेचा झोत आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय. या ठिकाणी काही मॅचेस, काही स्पर्धा पार पडलेत, त्याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये 42 धावा देखील होताना मी या मैदानावर पाहिलेत. त्याच्यामध्ये नक्कीच ही धावसंख्या होऊ शकेल. प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चौकारानंतर आलेला हा खणखणीत षटकार. मोठा फटका पाहायला मिळाला. याआधी चौकार आलेला, त्यानंतर धमाकेदार 6 आलाय आणि आता 34ची तर गरज होती. पण आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयाकरिता आता इकडनं चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 9 आणि 9 मध्ये बनवायचा आहेत धावा. 28, 9-28 ची मॅच. मात्र या ठिकाणी म्हणायचं गेलं ना तर या ओव्हरमध्ये जितक्या धावा पूर्ण करता येतील, जितक्या धावा काढता येतील तितक्या धावा काढणं गरजेचं आहे. आणि आता अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये जर जास्त धावा राहिल्या तर टेन्शन वाढेल. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, फटका फसतोय, चेंडू हवेत आहे ना, सेफमध्ये नक्कीच लँड होईल. जवळपास लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफपर्यंत येईपर्यंत हा चेंडू लँड झाला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्यांना धावा संख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 44 धावा. दरम्यान सन्माननीय संतोषजी कनोजिया साहेबांचे इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती संतोष कनोजिया साहेबांचे ते शुभागमन झाले आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे UPL सीझन 5 मध्ये. या षटकामध्ये 1 6, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 डबल पाहायला मिळाल्या. 44 धावा फलकावरती आहे टोटल. चला, एमफिट टीम कॅप्टन आणि धीरेन चॅलेंजर टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय. इनसाइडवरचा फटका
इन टू द गॅप. चेंडूनं प्रयत्न केला होता मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. या चौकारानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल जवळजवळ 48 धावा या फलकावर लागले गेलेत. अप्रतिम मी म्हणेन खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला यश प्राप्त करता आलं नाहीये. कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट प्राप्त करता आले नाहीये. आणि आतापर्यंत आपण या अव्वल जोडीकडून अव्वल कामगिरी पाहतोय. तब्बल 48 धावेची पार्टनरशिप ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र हवेत खेळला गेलाय. फिल्डर येतोय त्या ठिकाणी मात्र झेलचा अंदाज घेता आला नाहीये. अगदी लॉंग ऑन डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा कंप्लीट केलेत. फेकी थोडीशी व्यवस्थित गॅदर करता आली नाहीये. तिसऱ्याची उलकावणी तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता मात्र या शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. 3 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय 51 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 19 धावा करायच्या आहेत या 6 चेंडूमध्ये. म्हणजे आता जर बघितलं गेलं तर षटक समाप्त झाले. टोटल 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 51. त्यामुळे आता विजयाकरिता 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आली आहे मॅच जवळ कारण की 39 धावांची गरज होती. सनीने 20 धावा दिल्या. आता 19 धावा बाकी राहिल्यात. पण आता सनीच्या अगेन्स्ट ज्या पद्धतीने बॅटिंग तुम्ही केली तो तुमचा ट्रॅक आहे ना तो ट्रॅक तोडता कामा नाही. ही लय तुटली ना तर मग या 19 धावा होणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे भरत सर मी म्हणेन की पहिले 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत दोन्ही संघांकरिता. नक्कीच. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतोय की 19 करायचे त्याच्यामुळे समोरच्या संघाला म्हणजेच जवळपास देवेंद्र स्मृती या टीमला काय करायचं आहे तर जवळजवळ 2 चेंडू डॉट. जवळजवळ एक समोरच्या संघावर म्हणजेच ओमसाई तीर्थ या संघावर तुम्हाला अंडर प्रेशर तुम्हाला प्रेशराईज करत असेल या टीमला तर 2 चेंडू डॉट. मात्र इथे नक्कीच ओमसाई तीर्थ या संघाला काय करावं लागेल तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळावे लागतील तर या 19 धावसंख्येच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकाल. अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. ऑप्समचा बाहेर होता सरळ बॅटने खेळलेत आणि बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे समोर टाकलेला बॉल. गती कमी होती. मेरिटला परखलं लेंथला ओळखलं आणि सरळ पाठवलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती आल्या 6. सो 19 धावा पाहिजे होत्या. आता बनवायच्यात येणारे 5 चेंडू आणि 13 धावा. 39 या धावसंख्येवर खेळतोय मिस्टर जितेंद्र. बघा त्याच्या नावातच जीत आहे. आणि जितेंद्रच्या विषयी म्हणायचं गेलं तर हिंदी सृष्टीचा तो एक स्टार फिल्म स्टार होता. आणि इथे मात्र हा जितेंद्र खऱ्या अर्थाने हिरो आहे. आपल्या टीमचा हिरो आहे. इथे मात्र हा चेंडू मिस करतोय चेंडू. बघा पहिल्या चेंडूवर आपण नक्कीच षटकार पाहिला. दुसऱ्या चेंडूवर वापसी करतोय म्हणजे एक तेरी तो एक मेरी. पण सीझन 2 मागच्या वर्षी तुम्ही काय केलं होतं. मागच्या वर्षी तुम्ही कशा प्रकारे खेळला होता. म्हणतात ना की माणसांना भूतकाळ कधी आठवू नये. मात्र भूतकाळ जर चांगला असेल ना मोनिश तर तो भूतकाळ आठवणं गरजेचं आहे. मागच्या सीझन 2ला जवळपास याच खेळून 50 धावा या UPL मध्ये मारल्या होत्या. जरूर. पण आता तशा प्रकारचा खेळ दाखवावा देखील लागेल. पहिला 6 आल्या मग डॉट बॉल आला. अजून देखील 4 मध्ये 13ची गरज आहे. पायावरती टाकला लेग समोरती बॉल होता. माशी प्राइज विकेट मिळाली. ही गोल्डन विकेट आहे या सामन्याची कारण की जो बॅटर अटॅक करत होता तर त्याला पाठही मागे पाठवलंय. आणि योगेशचा कमबॅक बघा किती चांगला आहे. पहिल्या बॉलवरती 6 आल्या होत्या. दबावात नाही गेला. आपला लेंथ वरतीच उभा राहिला आणि त्याच्यामुळे हा कमबॅक. नाव जर आपण पाहिलं ना मोनिश योगेश म्हटलं योग तू घे यश. योगेशला प्राप्त झालं यश. महत्वाच्या क्षणी एक सेट बॅटर म्हणायचं गेलं तर प्राइजलेस विकेट प्राप्त केले योगेशनं. आता 3 चेंडूचा खेळ राहिलाय. मॅच संपली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 3 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 13 धावा करायच्यात मोनिश. म्हणजे इथून एखादा चेंडू डॉट कदाचित या मॅच मात्र इथून एखादा फटका जरी आला ना
तर या मॅचमध्ये आणखीन 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 रंग येईल. पण आणखी एक ट्विस्ट जर बघितला गेला तर 2 6 जरी आले तर मॅच टाय होईल आणि टाय झाले तर मग सेम पॉईंट मिळतील दोन्ही संघांना. सो आता इकडनं ओम साई तीर्थ कोणत्या इंटेन्शनने जाते, मग 2 मोठे फटके आले टाय होईल, 2 मोठे फटके आणि एक सिंगल आली तर मग मॅच जिंकेल. प्रयत्न तोच असेल. इथून चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे यावेळेस. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला नक्कीच. आता मात्र खऱ्या अर्थानं थोडाफार प्रेशर वाढेल तीर्थयाट संघाचं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये धावा करायचे 13, मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले. मोनिश जाफरामध्ये तुम्ही म्हटलेत सुपर ओव्हर. टाय होईल का, सुपर ओव्हर नाही का, एक पॉईंट दिलं जाईल. बघा त्या पॉईंटच्या दिशेनं काय या 2 चेंडूमध्ये 2 षटकार येतील का. प्रयत्न होता पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र यावेळेस देखील आपण बॅट आणि बॉलचं करेक्शन पाहिलं नाही. चेंडू येतो डॉट आणि कुठेतरी नक्कीच देवेंद्र स्मृती या टीमनं सुटकेचा श्वास घेतलाय त्या ठिकाणी. शेवटचा अंतिम बॉल आहे. आता पुन्हा एकदा लेग्स वरती ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर समाप्त झाली या मॅच. खूप चांगली मॅच रंगली ओम साई तीर्थ आणि देवेंद्र स्मृती या 2 संघांमध्ये. लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाणार आहोत, त्याआधी आपण करूया टॉस आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचे कॅप्टन आपण या. आणि संतोष कनोजिया यांना मी विनंती करेन की आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्लेयर ऑफ द मॅच अमित जयस्वाल. 53 धावा अमितच्या बॅटमधनं आपण पाहिल्या अवघ्या 22 चेंडूमध्ये. आणि विशाल परिवार यांच्या माध्यमातून अमित करिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलं, ते देखील आपण त्यांना सुपूर्द करणार आहोत. खूप चांगला ग्रेट नॉक पाहायला मिळाला, खूप चांगले बॅटिंग आपल्याला अमित जयस्वालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आय थिंक सो सीझन 4 मध्ये देखील त्यांच्या बॅटमधनं अशा प्रकारची बॅटिंग आली होती आणि आता देखील पाहायला मिळालं. 15 मिनिटाचा ब्रेक घेतोय. मात्र नाणेफेक केली जाईल. 500 रुपये कोणाचे संजय. मकरंद मात्रे. मकरंद उत्कृष्ट तो झेल मकरंदनं जो पकडलाय त्यासाठी यायचं आहे. मकरंद पराग मात्रेकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे, ते घेऊन जायचं आहे. बघा टॉस केली जाईल आणि टॉस झाल्यानंतर लगेचच आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेतोय. गरमी आहे, उन्हाचं तापमान वाढलंय, 32-33 डिग्री सेल्सिअस कदाचित तापमान असेल. मात्र हे जेवण जे बनवलं ना त्या जेवणाचा देखील स्वाद घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तो एक लंच ब्रेक असेल.